काहीच बघू शकता. हे बघा, हा शुभम नव्हता तुटलेला ना, आमचा तिकडे बँड केला म्हणजे तुटलेच आहे एक प्रकारे. आता तो तोडून जॉईंट करायला लागेल. बघू शकता आता कितना मीटर आहे? 10 मीटर आहे. 10 मीटर है ना भाई? 10 मीटर है ना. बघू पाईप कितना. तुषार पाईप सरळ कर. बघू शकता मशीन आणली आणि मस्त वेगळ्या सर्व्हिसिंगला कोणाच्या गाड्या पाहिजे असतील तर लवकर या तुषार जवळ. जास्त नाही, फक्त 50 रुपये सर्व्हिसिंग. ही कोणाला? ही मला ना, ही तुला ना, ही कोणाला? ही कोणाला? मला. ए निशू बाय. हा जा तू पण जा. मावशीचे जा. हे चला उतरा, चला आपण उतरा. चॉकी दाखव. हे चॉकी दे मला. चॉकी दे बघ कशाला. दे 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 तू सोड. बघ चॉकी. मी चाललो. ही बघ ती तोंडला बोललो बघ त्यांनी. चल बाहेर चल. चल चाललो. चल इकडून फिरायला जाऊ. चल. नशीब उतरला. बघू शकता समोर ॲक्सिडेंट झालाय. आय थिंक बाईकवाला खाली पडला चिखल्यामुळे. बघूया जाऊन तिथं काय झालं. हॅलो गाईज आणि चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर पुन्हा चालू रस्त्यावर पुन्हा पाईपलाईन पडलेली आहे. काय करणार, कटकटच जातच नाही त्या गोष्टीची. पुढचं काम चालू आहे, काय करणार. शुभमची तर 2 ते 3 दिवस झाले पाणीच येत नाही. आता त्यांची खोदता तर आमची पण खोदली आणि फुटली. म्हणजे आता समजा पाणी भरून तर झालेलं आहे. उद्याच्या दिवसाला वाट लागेल. बघूया आता जाऊन काय काहीच बघू शकता. हे बघा, हा शुभम नव्हता तुटलेला ना, आमचा तिकडे बँड केला म्हणजे तुटलेच आहे एक प्रकारे. आता तो तोडून जॉईंट करायला लागेल. काहीच फायनली पाईप जॉईंट करून झालेलं आहे. शुभम त्यांचा डॅमेज होता, म्हणजे काहीतरी दगड गाडी जाऊन दाबलेला आणि त्याच्यामुळे JCBने खोदला आणि आमची पण पाईपाची वाट लावून लागली. तोडला बी. मला वाटलं आमचा तुटलेला नाही पण तोडलेला होता. चला दोन्ही जॉईंट करून झाले. आता जाऊ घरी. सुवर्ण न्यायची होती शाळेत पण नाना आला आणि नाना घेऊन गेला. मी तिथंच थांबलो. मग अशी आपण जेव्हा रस्त्यावरून आलो ना तेव्हा आलो ना डायरेक्ट झोपला. आता उठलोय. आता वाजलं किती बघा तुम्ही. बघा आता चांगलं एक जेवायला पहिलं जाऊन जेवण करतो. अजूनही डोळ्यावर झोप आहे. फटाफट जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. मस्तपैकी घेतले जेवायला. बघा 3 प्रकार घेतले जेवायला आणि चपात्या घेतल्यात. मी भाकरी नाही घेतल्या आज. मस्त पिठला बनवली. ही उसळ आहे आणि ती मस्त चिवड्याची भाजी. तर चला पटापट जेवण करून घेतो आणि मग बघू आपण. मस्त जेवण करून झाले. तर चालू तुषारच्या सोबत कुठं जायचं का. मला तर वाटतं काल आपण जी मशीन बघितली होती ना कार वॉश करायची, तीच मशीन आणायला जायचं असेल. तर बघू आता पहिलं घरी जाऊ त्याच्या, मग तिथून कुठं जायचं ते तुम्हाला दाखवतो. पोचलोय शॉपवर मस्तपैकी आणि आता ही बघा ही मशीन आहे. आता तो दाखवतोय आपल्याला. बघू शकता आता कितना मीटर आहे? 10 मीटर आहे. 10 मीटर है ना भाई? 10 मीटर है ना. बघू पाईप कितना. तुषार पाईप सरळ कर. बघू शकता मशीन आणली आणि मस्त वेगळ्या सर्व्हिसिंगला कोणाच्या गाड्या पाहिजे असतील तर लवकर या तुषार जवळ. जास्त नाही, फक्त 50 रुपये सर्व्हिसिंग ना तुषार. लोक 70-80 घेतात, आपण 50च घेऊ. अशी मशीन घेतलेली आणि नाना मोडतोय बोंबल्या दया. काहीच आता निघालो घरी तिथून. मस्त अशी मशीन आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. एकदम रिजनेबल आहे. 4000 5000 जशी पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता. मोठी पाहिजे तर मोठी आहे. आता जाऊ आपण पप्पूनाला घेऊन खाडीला जायचं आहे. जसं पप्पाचं काम केलं तसं त्याचं पण करायचं आहे. आणि मला गाणगापूरला सुद्धा निघायचं होतं पण विषय असा झाला तर काय सांगू तुम्हाला. तासवानी आलेले. आज काय होतं? चिल्ड्रन्स डे होता ना. माझलं आज होता. आज होता. तुझं दप्तर ओपन आहे बघ पहिला. मग आज तुम्हाला सुट्टी ना दिली. आधे ना सुट्टी घेतली आधी सही.
अरे 2 मिनिटात बसायचं लगेच आणि बोला काहीतरी देता 1 रुपयाचं चॉकलेट देणार होता 1 रुपयाचं बुट देणार होते ना हाड मोठा कोण देईल मला तर काय मस्त मी आणि निश्वरी फिरतो खाली निश्वरी आणि आता फिरतोय आम्ही असंच मगासपासून आणि माझ्या आजच्या म्हणजे कालच्या व्हिडिओला स्ट्राईक आली व्हायलेशन झालं म्हणून फटाक्यांचा एक्सपेरिमेंट करत होते आणि स्ट्राईक मला येऊन गेली 90 दिवसांसाठी स्ट्राईक ॲक्टिव्ह राहील पूर्ण व्हिडिओ रिमूव्ह झाली दाखवतो तुम्हाला मी डेंजर सीन नंतर दाखवतो असा झाला का मूड ऑफ झाला पूर्ण आता दिवाळीमध्ये एवढे काही फटाके वाजवले तेव्हा काही स्ट्राईक आली नाही कशाही वाजवले तेव्हा आता तुलसीच्या लग्नाची फक्त तेच दुपारी पाऊस ते उडवत होते ते एवढंच हे केलं आणि पूर्ण स्ट्राईक येऊन गेली वाट लागली पूर्ण व्हिडिओची 1 दिवस पूर्ण माझा मेहनतीचा बरबाद झालेला आहे तर बघू आता तीच परत स्ट्राईक मी याच्यासाठी पाठवलं आहे अप्लायसाठी झाली तर ठीक आहे ना तर मग परत ती व्हिडिओ अपलोड करेल मी आणि त्यातलं ते सीन कट करून ही कोणाला ही मला ना ही तुला ना ही कोणाला ही कोणाला मला दे दे मला दे ही मला ना हा ए दिदू ही मला का ही मला होय ही मला मस्तपैकी निश्वरीला सोडायला आलो आणि चैताली चालली बिचारी उद्या तिला सांगितलं की बिर्याणी घेऊन ये तर नको बोलतं बिर्याणी नाही तिला खाऊ काय पाहिजे तुला हे खाऊ काय पाहिजे सांग तिला बिर्याणी आणि बिर्याणी ए ए निश्वरी काय पाहिजे खाऊ बिर्याणी बिर्याणी खाऊ बिर्याणी खाऊ बाय बाय दे मला चॉकी दे चॉकी दे तशाला बघ तशी निशू निशू हे निशू बाय हा जा तू पण जा मावशीचे जा हे चला उतरा चला आपण उतरा चॉकी दाखव हे चॉकी दे मला चॉकी दे बघ कशाला दे 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 तू सोड चॉकी मी चाललो मग गोळा तशाला बघ हुशार चला बाय 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 पुन्हा आणली मावशीचे झालं मावशीचे सांग मावशीचे गोलाचे झालो गोलाचे लोकांच्या धारदातान तरी लागतो हे तार कोणाची धार हे निश्वरी तार कोणाची धार कोणची आदर्श मागतोय फटाके तर मी नाही देत फटाके धीरजच्या बेडरूम मध्ये आहेत धीरज झोपलाय आता तो काही खोलणार नाही मस्त फटाके मागतोय आणि याचे डाईट झाले फटाक्यांमुळे आणि स्ट्राईक कशामुळे आले माहिती आहे का त्या फटाक्यांमुळेच स्ट्राईक आली दिवाळीमध्ये एवढ्या फटाके वाजवल्या तेव्हा काहीच नाही म्हणजे झाला पण आता आलेली आहे जाऊन दे आता ती जी स्ट्राईकचा जो स्कूल आहे ना ट्रेनिंग स्कूल तो कंप्लीट केला आहे घरी अप्लायसुद्धा केलं होतं पण नाही झालं काहीच स्ट्राईक ते स्ट्राईक राहील 90 दिवसासाठी तर ती आपल्याला आता 90 दिवस कसे तरी दुसरी स्ट्राईक नाही येणार असं बघायला लागेल आता आले तुषारच्याकडे निश्वरीजवळ तर काय करतात बघूया तर काहीच बघू शकता लिटिल हार्ट्स आणि आमचा लिटिल हार्ट्स इकडे बघ इकडं बघा ती कशी आली बघा घे 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 कावा घे घे कावा घे 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 लवकर घे लवकर घे मला दे दे आपण फोडू दे फोडू ना नको फोडू आता तुझ्यावर विश्वास नाही देख र माझे व्हिडिओ हे चला ये कर तोंड बघ बाबा दे नको लरू घे हे आपण खाऊ ना दिदू हे आपण खाऊ ना आपण चला तर गाईज मस्त निश्वरी सोबत खूप आम्ही खेळलो वगैरे मस्ती सुद्धा तेवढीच केली आता जाऊ मस्त घरी जेवायला उशीर झालाय तसा मला सर्वजण जेवलं पण असतील आज गुरुवार आहे आणि आपली जी व्हिडिओ होती ती पब्लिश झाली बघा तुम्हाला भेटते का ना बघायला कारण की ची आपल्या रेग्युलर टायमाला केली होती पोस्ट आणि नंतर स्ट्राईक आली नंतर पुन्हा एकदा पोस्ट केली बघा जाऊन बघितली नसेल तर
काहीच मस्त जेवण करून झाले. आता थोडं चालून येतो. आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करेन. आज मला जायचं होतं बाहेर फिरायला 2 दिवसासाठी, पण मी प्लॅन मध्ये माझा डेट फिक्स नव्हती त्याच्यामुळे कॅन्सल झालेलं आहे. तर मस्तपैकी जाऊ आता चालून येऊ. कुठं चाललेलं तर समजा नंतर सांगतो. तसं आपल्याला हेच मस्त चालून वगैरे झालेलं आहे. आता जाऊ आपण घरामध्ये डायरेक्ट झोपू. आता उद्या ब्लॉग कंटिन्यू करतो. ही पण ती तोंड लपवलं बघ त्यांनी. दिवस दुसरा आता मस्तपैकी चालू आहे. खाली जाऊन येतो. थोडं काम आहे तो करतो. नानाला घेऊन जायचं होतं काल, पण ते पण पिसकटलं. आज पण पिसकटलं. हे माझं इकडं ना पूर्ण दुखतं. तर जाऊन येऊ. काम आहे ते करतो आणि मग तुम्हाला भेटतो पुन्हा. तू ना जाऊन देत मला. तू लगेच कल्टी मारशील रातचे का नको जाऊ. कल्टी लगेच मारतं. नुसती कल्टी मारतं. मस्त एक काम झालेलं आहे. आता नानाच्या घरी इथं मस्त फ्रीजचा प्रॉब्लेम झालेला आहे. गॅस वगैरे टाकायला आणि बघली कशी भांडी 17. चला आपण जाऊ घरी. मस्त जेवण करू आणि ब्लॉग एंड करू. मस्त जेवण करून झाले ना. आता वाजले 4:30. आता मी मॅच बघत होतो. कोणी विरुद्ध वाकलननी मस्त मॅच जिंकली आणि धावा सुद्धा तेवढ्या होत्या. 4 ओव्हरमध्ये 65 धावा करायच्या होत्या आणि खूप भारी मॅच झाली. आता चालू आहे. गाडीत होतं पहिला, कारण की जायचं आपल्याला नाक्यावर. गाडी किती दिवस चालवली नाही तर गाडी तर बघ कसं झालं. आणि माऊली बघा सायकल चालवतोय मस्तपैकी. हा माऊली, दाखवतो मला माझी गाडीची हालत काय झाली ती. धूल बघा ना गाडीची हालत बघ. आता तुम्हाला कॅमेरामध्ये कसा दिसतो मलाच नाही माहिती. गोला रात्री गेली, आता पुन्हा आली ना गोला. आता आम्ही रोज येऊ. सांग आम्ही रोज. मम्मीला आता काम दिले गोलानी मस्तपैकी. लवकर लवकर शिकू दे मम्मी ना गोला. गोला मम्मी लवकर शिकू दे ना. मग तुला कपडे शिवेल ना. हा लवकर शिकू दे ना मम्मीला. कशी गोला मम्मी लवकर शिकू दे ना. थोडा वेळ गोलोच्या जाऊन मस्ती केली. आता निघालो घरी. ना फक्त खेळायलाच पाहिजे. आजची सुट्टी होती ना ती घालवली. मजा बघ. फक्त खेळच पाहिजे ना. खेळ फक्त यानं खेळ पाहिजे. गाईच पुन्हा आम्ही चालू आहे आता खार्डीला. बघूया नानाचं जसं पप्पाचं आपण काम केलं तसं नानाचं तुम्हाला बोललो मी. तर आता आले मुहूर्त निघाले आम्हाला. तर आता मी निघतो मस्तपैकी जायला. रिक्षा घेऊन चालू आहे. नानाला काही रिक्षा चालवत नाहीत. याच प्रॉब्लेममुळे रिक्षा चालवत नाहीत. नानाच्या हाताला जरा आता 2 महिने झाले नाना घरामध्ये. तर बघू नाना गेले आता घरी. येतोय मग आपण जाऊ खार्डीला. काय करतं ते तुम्हाला दाखवणार नाही, पण जे काही 3 दिवस होतं त्याच्यामध्ये साप म्हणजे 3 टाइम जायला लागतं. नानाचं मस्त काम करून आलो, पण काम काही झालं नाही. तो उपाय दिला एक करायला, तो झाला तर ठीक आहे. तर नानाचा 4-5 दिवसामध्ये भरा, कारण 2 महिने जास्त झाले. आणि इकडे आव्यासुद्धा आलेला एक गाडी घेऊन बघा. काहीतरी फोनवर बोलतं आणि स्पीकरवर ठेवले फोन, म्हणजे गाडीच्या. मी मस्तपैकी चाललेलो फिरायला आणि हे बघा कुठे येऊन बसलाय. फिरायला चाललो आम्ही. चला बघसर फिरायला. येऊन मस्त बसलाय. एसी वगैरे लावले तर थंडी लागतं तर बसलाय. तर आता चालू आम्ही आता फिरायला वगैरे काय ना, फक्त याला फसवला येऊन घरच बसला. तर चला आता आपण जाऊ. गाडी वगैरे बंद केली. सगळं लाईट पण बंद करतो मी. याच्याबरोबर ना फिरायला जातं वाशी वगैरे. आता नाही नेत, पहिला न्यायचा. आता त्याला कसे काम बिझी आहेत ना आता, म्हणून. चल बाहेर चल. चाललो चल इकडून फिरायला जाऊ. चल नशीब उतरला. थंडी मस्त एसी मध्ये बसलेला पाहिजे. चाललो आता मेडिकलवर. काहीतरी गोळ्या घ्यायच्यात पप्पासाठी. आणि आता वाजल्यात 11 रात्रीचे. तर बघू मेडिकल चालू आहे की नाही. चालू असेल तर घेऊ. आणि 2-3 दिवस झाले ब्लॉग काही कमी शूट करतो. आता कालचा ना आजचा मिळून शूट करतो, तरी पण पूर्ण नाही झालं माझ्या मते. तर बघूया. मस्त आता मेडिकल गोळ्या सुद्धा घेतल्या. आणि आमचा गावातला मोठा युट्यूबर प्रणत वास्कर, तर त्यांनी पण काहीतरी घेतलंय. तो पण औषध घ्यायला आले. काय घेतलं सर? सर्दी का भी गोली दो.
डॉक्टराची प्रिस्क्रिप्शन आणले का? हा डॉक्टराची प्रिस्क्रिप्शन? हा पालखीला कोणाची पालखी? एकविराची पालखी आहे का? कधी आहे? 21 ला. ठीक आहे चालेल, येऊ ना आपण. तू पण या आमच्या गावून पालखीला आहे. एकविराची पालखी निघणार आहे आमच्या खरवली आई मंदिर आतून डायरेक्ट श्री क्षेत्र एकविरा येथे निघणार आहे. ते येशील ना? सगळी आवर्जून या सर्वांनी मिळून. तर काहीच पोचलो घरी मस्त गोल्या देव आणि आपण चालायला जाऊ. जास्त काय आपल्याला आज ब्लॉग शूट करता झाला नाही, इकडं तिकडं धावतच होतो. आणि बघू उद्या पण बाहेरच जायचं आहे. आता कंटिन्यू 4-5 दिवस असंच कुठं कुठं आहे. जेजुरीला पण जायचं आहे पण आज डेट पुढे ढकलली. ती पण सांगेल ना मला कधी यायची. त्याचं रिझन पण असं आहे पण आमचं कुटुंब जेजुरीत झालं. बघू आता जायला भेटते की नाही. आणि मला नाही वाटत मला जायला भेटेल कारण पालखीला सुद्धा जायचं आपल्याला. तर ट्राय तर करू आपण कुठंतरी भेट देण्याचा. नक्की दाखवेन तुम्हाला. बघू शकता समोर ॲक्सिडेंट झाला आहे. आय थिंक बाईकवाला खाली पडला चिखल्यामुळे. बघूया जाऊन तिथं काय झालं. काहीच कोणाला काही लागलं नाही. आताच्या ह्याच्यात 3 जण पडले. म्हणजे आता याच्या आधी 2 पडले तेव्हा मी तिकडे होतो पण लगेच उठून गेले. लागलं नाही, गाडी स्लिप झाली. आता यांच्या पायाला वाटतं खरचटले थोडा. आणि ती चिखल निघले ना, रोडची कामं चालू आहेत पाण्यामुळे त्याच्यावर गाडी स्लिप होतात. ते गाड्या स्लो चालू आहे कारण की कसं आता अर्धे जण रॉंग साईडून आले मगाशी आणि ती 2 जण तिकडून आले. गाडी चिखलावरून स्लिप झाली. तर काळजी घ्या सर्वांनी गाडी चालवताना. हेल्मेटचा वापर करा. आता समजा इथंच फिरत होते म्हणून ठीक आहे, काही कारण नाही. आणि गाडी नवीन आहे, पासिंगसुद्धा झालेली नाही, नवीनच 2 व्हीलर घेतले. चला तर काही मस्त चालून झालेलं आहे. आणि कुठेही जाताना पहिलं हेल्मेट प्रॉपर घाला. आणि अशा ठिकाणी जाऊ नका जिथं आपण चला स्वतःच्या सेफ्टीची काळजी घ्या. म्हणजे टेन्शन राहणार नाही. कारण ना आता ते कोणी 3 बाईक होत्या. 3 पण कोणाच्याकडे हेल्मेट नव्हतं आणि तिकडे चिखल झाले त्याच्यामुळे पडले. दुसरं काहीच कारण नाही. आणि तिथे चिखलावर गाडी स्लिप मारते नुसते. कार वगैरे जाऊन ना तो एकदम जो चिखल झाले तो एकदम गुलगुलीत झाले असं मऊ त्याच्यामुळे. चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.